उद्धव ठाकरे होते, राज ठाकरे होते. मी निमंत्रण द्यायला स्वतः गेलो होतो. उद्धव ठाकरेंकडे मी पत्रिका द्यायला, त्यांनी स्वागत केलं माझं. मी त्यांना मेसेज टाकला की मला पत्रिका द्यायला यायचं. स्वतः आले, वहिनी आल्या, आम्हाला नाश्ता दिला खायला. तुम्ही फडणवीसांसाठी मैदानात उतरलात. ज्या काळात मनोज जरांगेंवर बोलणं म्हणजे असं एक वेगळंच काहीतरी होतं, कोणी हिंमत करत नव्हतं किंवा काय ती परिस्थिती होती. पण त्याची चूक काय होती, तो देवेंद्र फडणवीसांच्या आईवर नाही बोलला. आणि त्यावेळेला माझ्या पक्षातून मला विरोध झाला. तुम्हाला काय जातं, तुम्ही मुंबईत बोलून बोलता, पण मी ठाम होतो, मला पक्षातून काढून टाका. बोललात त्यांना म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती की तुम्हाला ते एवढे शिव्या देतात, तुम्ही उत्तर का देत नाही. ह्याचा आता वेळ आली आहे ठीक करायची. जाऊ दे रे, सोडून दे ना, आपलं चांगलं आहे ना, काय वाईट करायचं कोणाचं, सोडून दे. पण तुम्ही एक दावा त्यात केला होता की जी ठाकरेंची युती झाली मुंबईमध्ये ती फक्त निवडणुकीपुरती असेल. कशाला माझी भांडणं परत लावते, आत्ता मैत्री झाली आहे. सध्या गेल्या आठवडाभरापासून खूप चर्चा आहे की उद्धव ठाकरेंकडे जे काही खासदार आहेत ते फुटतील किंवा ते एकनाथ शिंदेकडे जातील, कारण त्यांच्या काही तक्रारी आहेत. अजून मी ऑपरेशन लोटसमध्ये पडलेलो नाही. हलका वे प्रस्तुत story.comच्या ग्राउंड झिरो टॉक्स या विशेष मुलाखतीत तुमचं सर्वांचं स्वागत. प्रसाद लाड भाजपचे आमदार माझ्यासोबत आहेत. प्रसाद लाड एक आमदार जरी असले तरी प्रसाद लाड यांच्या भोवती चर्चा बऱ्याच नावांची असते. एक उद्योगपती, एक राजकारणी, मुख्यमंत्र्यांचा खास आमदार, सभागृहातला एक तडकाफडकी बोलणारा नेता, विशेष हक्कभंग समितीचे अध्यक्ष, बरीच नावं त्यांच्या भोवती फिरत असतात. त्यांचं जेवढं राजकीय करिअर चर्चेत असतं तेवढंच त्यांची पर्सनल लाईफ असेल, त्यांचे व्यवसाय असेल, प्रत्येक गोष्ट चर्चेत असते. आत्ताच चर्चेत ते पुन्हा एकदा होते गेल्या 2 महिन्यापासून त्यांच्या मुलाच्या लग्नामुळे. एरवी ते ज्या नेत्यांवरती अक्षरशः तुटून पडतात, त्या नेत्यांना सळोगी पळो करतात, त्या नेत्यांपासून तर सगळे उद्योगपती त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये रिसेप्शनमध्ये दिसले. मुख्यमंत्री 2-2 तास त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये लग्नामध्ये हजर होते. प्रसाद लाड एवढं सगळं करून, एवढी टीका करूनही विरोधकांना घरगुती कार्यक्रमांपर्यंत बोलवणं कसं मॅनेज करतात. ते मुख्यमंत्र्यांचे एवढे खास आमदार कसे बनले जे फक्त एका मताने निवडून आले होते. याशिवाय राजकारणापलीकडे जाऊन एक उद्योजक, हॉटेलचा मालक, रिअल इस्टेट म्हणजे बिल्डर, ह्या सगळ्या ओळखा त्यांनी कशा मिळवल्या, सगळ्या गोष्टींवरती मी त्यांच्याशी या मुलाखतीत बोलणार आहे. सर, तुमचं स्वागत. मोठं इंट्रोडक्शन देण्याचं कारण असं होतं की तुमच्या भोवती चर्चा तेवढंच मोठ्या नावांची असते की म्हणजे काय सुरुवातीला सांगितलं ते बिल्डरपासून तर एक उद्योगपती, मुख्यमंत्र्यांचा खास असतं, त्यामुळे इंट्रोडक्शन जरा मोठं केलं. पुढे जायचंच आहे अनेक प्रश्नांवरती, पण सुरुवात अर्थातच आत्ताच तुमच्या मुलाचं लग्न झालं आहे, तुम्ही आता सासरे झालात, घरात सून आली आहे. घरातलं वातावरण लग्नानंतर कसं बदललेलं दिसतं आहे? नाही, असं बदललेलं नसतं. आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलो. परळमध्ये 10x10च्या खोलीत आम्ही मोठे झालो. एक कल्चर आमच्याकडे आहे. आमच्या आईनी, वडिलांनी आम्हाला संस्कार दिले. संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये आजही आम्ही विश्वास करतो. लहानपणी आम्ही एका कुटुंबात आम्ही तीन काका आणि आमचं कुटुंब 18 लोक 10x18मध्ये आम्ही राहायचो. माझी बायको जरी मोठ्या घरातून आली असली तरी तिला लहानपणी तिच्या आईचं छत्र गेलं. त्यामुळे वडिलांनी जे संस्कार दिले की 7च्या आत घरात, बाहेर फिरायला न जाणं, लोकांचा आदरातिथ्य करणं, घरात आलेला पाहुणा जेवल्याशिवाय जायला नाही पाहिजे, चहाच्या वेळेला आला तर त्यांनी चहाने नाश्ता केला पाहिजे, एक अख्खं कुटुंब बांधून ठेवण्याचं काम माझी बायको करते. आणि जेवढा मी बिनधास्त आहे तेवढी ती बिनधास्त आहे, पण तेवढी ती स्ट्रिक्ट आहे. सुसंस्कृतपणा, कौटुंबिकपणा ह्याची एक रेस तिने आखून दिली आहे मुलामुलींना दोघांना, कुटुंबाला आणि इव्हन मला पण. तर त्याच्या पलीकडे जायला आम्हाला परवानगीच नाही. त्यामुळे मला नाही वाटत की असं काही फार त्याच्यामध्ये बदल घडला. आम्हाला अपेक्षित होतं की जसं आम्ही पळून जाऊन लग्न केलं तसं मुलगाही एखादी मुलगी लव्ह मॅरेज करेल, पण त्यांनी माझा भ्रमनिरास केला. तुमचा आदर्श नाही घेतला त्या बाबतीत. त्यांनी ठरवून लग्न केलं. मुलगी डॉक्टर आहे, डेंटल तिने इंडियामध्ये केलं, भारतामध्ये केलं, पुण्यामध्ये केलं. त्याच्यानंतर तिने न्यूयॉर्कमध्ये मेडिकल मास्टरी केली आणि एक चांगल्या मराठा घराण्यातली मुलगी, पुण्यातली रहिवासी, ती आमची सून म्हणून आली. आणि आता मागचे लग्नापासून आतापर्यंत मला वाटतं 20 दिवस झाले. तर 20 दिवसाच्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं, आणि माझ्या घरामध्ये एक पद्धत आहे, म्हणजे मी कितीही बिझी असलो तरी सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण हे माझ्याबरोबरच होतं.
तुम्ही वेळेत पोचता पण? आम्ही वेळेत उशिरा पोचलो तरी ते थांबतात. ते वाट बघतो. सकाळचा नाश्ता माझा 10 वाजता, मी देवाची पूजा केली, निघायच्या 1 तास आधी आदल्या दिवशी रात्री सांगतो की मी उद्या 10ला निघणार आहे. मग 9ला नाश्ता होतो, मी 11ला निघणार आहे, मग 10ला नाश्ता होतो. त्याच्यामुळे ते संस्कृती आजही आहे. त्यामुळे त्या टेबलवरती चर्चा, गप्पा, मस्ती. मुलाचं लग्न जमवण्याची जी काही प्रोसेस तुमची होती, आता तुम्ही म्हणाल अरेंज मॅरेज केलं, ठरवून केलंय, तर बरीच मोठी प्रोसेस असेल. मुलाचं लग्न ठरवताना कधी तुमच्या लग्नाचा किस्सा निघायचा? मुलगा तुमच्या लग्नावर? माझा किस्सा सांगितला असता तर लग्नच झालं नसतं. कारण तुमचा किस्सा वेल नोन आहे, सगळ्याला तो माहिती आहे. तर ते त्यांनी लग्नच केलं नसतं. त्याच्यामुळे मुलाचं याच्यावर काय म्हणणं असतं? मुलं वगैरे तुम्ही म्हणलं असाल ना की बापाचं थोडं आदर्श आनंद घेतात, पण त्यांचं असं म्हणणं होतं की मुलाचं पण आणि मुलीचं पण लग्न झालं, ते ठरवणंच झालं. त्यांचं असं म्हणणं होतं की आज तुमचं नाव मोठं आहे, बिझनेस मोठा आहे, एक तुमची प्रतिमा राज्यामध्ये मोठी आहे, कोण कसं मिळेल, कोण कुठल्या दृष्टीने आमच्या जवळ येईल, आमच्याकडे प्रेम करायचा प्रयत्न करेल आम्हाला माहीत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही ठरवून घ्या, तुम्ही परखून घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याची माहिती काढा आणि तुम्ही लग्न ठरवा. ही त्यांची पहिल्यापासून भावना होती. त्याच्यामुळे मुलीचंही लग्न केलं. मुलगा चार्टर्ड अकाउंटंट आहे, फायनान्समध्ये त्याची फायनान्स इंजिनिअरिंग मास्टर्स केलं आहे त्यांनी. त्याची स्वतःची व्हेंचर कॅपिटल कंपनी आहे, NBFC कंपनी आहे, तो बँकिंग क्षेत्रात आहे. मुलगी माझी व्यवसायात आहे, ती IT चा बिझनेस करते. तिला आता मुलगा झाला, त्यामुळे मी आजोबाही झालो, नुसता सासरा नाही झालो. सगळ्यात मोठी ओढ असते आता नातवाकडे जायची घरी, कारण गेल्यानंतर 8 महिन्याचा येतो, तर त्याला मी लागतो. आता मगाशी मी व्हिडिओ कॉलवर त्याच्याशी बोललो, तर त्याला फोनमधनं मला पकडायचं. हा आनंद एक वेगळा असतो. तो आनंद आपण सांगून होत नाही, तो आनंद प्रत्यक्षात पाहिल्यावरच तुम्हाला कळतो. तुम्ही सुरुवातीला म्हणालात, तुम्ही त्यावेळी म्हणजे 90च्या आधीचा किस्सा असेल की तुम्ही 10 बाय 10च्या खोलीत राहायचात आणि साधारण 90पर्यंत तुम्ही असाल त्या छोट्या घरामध्ये. मग त्याआधी तुमचं लग्न झालं 90-89च्या आसपास. मग जी चाळीत राहणारा माणूस, एक साधारण मराठी मुलगा मुंबईतला, आमदाराच्या मुलीसोबत लग्न, ते कसं जुळलं? कसं ते तुम्ही जुळून आणलं? प्रेम होतं, प्रेम केलं, प्रेमातून लग्न झालं. मी तो किस्सा अनेक वेळा सांगितला आहे की तो हे बघा, असं असतं की दिल बैठा गदे पे, हो, तो परा भी क्या चीज आहे. मी उलटं सांगतो. तिला माझ्यावर प्रेम आलं, माझा स्वभाव आवडला, माझ्यातलं कर्तृत्व वाटलं, आणि तिला असं वाटलं की या मुलामध्ये आज काय नाही, आपण उद्या काहीतरी असेल. आणि तिच्या पायात लक्ष्मी होती. मी नेहमी वेळोवेळी सांगितलं की जे तिच्या नशिबात होतं ते तिला मिळत गेलं. वडिलांकडे जे साम्राज्य होतं ते साम्राज्य तिच्याकडे इथे आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा 1000 पट जास्त असेल. ते तिच्या पायात लक्ष्मी आहे. आपण म्हणतो की मुलीच्या पायात लक्ष्मी असते, ती येताना लक्ष्मी घेऊन येते. बरोबर. ती नशीब घेऊन येते. ती सत्ता, संपत्ती, धन, यश, संस्कृती, विचार, परिवार, हे सगळं त्या बाईच्या हातात असतं, जी घेऊन येते. ती बाई म्हणजे माझी बायको नीता लाडे, जी सर्व घेऊन आली आणि आजही ते टिकवण्याचं काम ती करते. आणि म्हणजे तुम्ही आमदाराच्या मुलीसोबत लग्न केलं वगैरे, ठीक आहे, तुम्ही त्यांच्या इच्छेविरोधात जाऊन केलं, पण नंतर त्यांनी कधी ॲक्सेप्ट केलं आहे तुम्हाला? नाही, असं केलं नाही कधीच, कारण ती व्यक्ती फार वेगळी होती, वेगळ्या विचाराची होती, ताकदवर होती. नंतर ॲक्सेप्ट केलंच नाही, मान्यता दिली? एकदाच त्यांनी, ज्या वेळेला मला मुलगी झाली पहिल्यांदा, त्यावेळेला त्यांनी घरी भेटायला बोलवलं होतं. कोणतं साल साधारण? 1991. लग्नानंतर साधारण वर्ष 2 वर्षात. आणि त्यांनी तिला भेटले, नातीला आशीर्वाद दिला, आणि मुलीला, म्हणजे त्यांच्या मुलीला, म्हणजे माझ्या बायकोला सांगितलं की आहेस तिथे सुखी राहा, माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नको. आणि आम्ही कधी अपेक्षा ठेवली पण नाही, आम्हाला कधी अपेक्षा नव्हतीच. माझं कसं आहे की मी स्वकर्तृत्वावर जगणारा माणूस आहे. माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावरती खूप विश्वास आहे आणि माझ्या कर्मावरती खूप मोठा विश्वास आहे. मी माझ्या आयुष्यात कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि करणार नाही. आणि मला माहिती आहे की जे तुमच्या नशिबात आहे ते कोण घेऊ शकत नाही. बरोबर. आणि तुम्ही जर कोणाचं वाईट केलं नाही तर देव नेहमी तुमच्या मागे उभा राहतो. तसा देव पण माझ्या मागे उभा आहे आणि देवा पण माझ्या मागे उभा आहे. आता 2 देव, तुमच्या देव आणि देव दोन्ही त्यामुळे आहेत. त्या कर्तृत्वावरती, त्या हिमतीवरती, त्या विश्वासावरती, त्या आत्मविश्वासावरती, चांगल्या कर्मावरती मी जगतोय. त्यामुळे आयुष्य असं अतिशय सुखी आहे. तुम्ही उभा कसं केलं त्याच्यावर मला यायचं आहे. त्याच्या आधी आता मुलाच्या लग्नाविषयी आपण बोलत होतो, म्हणून मला 1-2 प्रश्न त्याच्यावर विचारायचे आहेत. तुमच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये लग्नाला तर बरीच मंडळी होती, अगदी बॉलिवूडपासून उद्योगपतीपर्यंत आणि सगळे विरोधकही.
पण इथे मुंबईत तुमच्या मुलाच्या रिसेप्शनला मुंबईतच माझ्या मते रिसेप्शन होतं. उद्धव ठाकरे होते, राज ठाकरे होते, ज्यांच्यावर तुम्ही निवडणुकीत कायमच करता, निवडणूकच काय कायमच त्यांच्यावर खूप टीका करत असता. तुम्ही निमंत्रण द्यायला स्वतः गेलो होतात उद्धव ठाकरेंकडे मातोश्रीवर? एक आहे, आपली हिंदू संस्कृती किंवा मराठी संस्कृतीमध्ये लग्न सोहळा एक आनंदाचा सोहळा हो. असतो. आपण दुश्मनाला पण पत्रिका देतो. त्यामुळे हे काय माझे दुश्मन नाही आहेत ना, हे माझे राजकीय तात्विक मतभेदाचे विरोधक आहेत. त्यामुळे जो काळ त्यांच्याबरोबर कधी काळी मित्र म्हणून घालवला किंवा एक त्यांनी माझ्यावरती कधी काही उपकार केले होते तेही माझ्या डोक्यात होते. बाळासाहेब ठाकरेंचे अनेक उपकार माझ्यावरती आहेत. शरद पवारांचे अनेक उपकार माझ्यावरती आहेत. अनेक लोक मैत्रीतून आम्ही एकमेकाला बघितलेलं आहे. विद्यार्थी दशेत काम करत असताना तेही विद्यार्थी दशेत नेता म्हणून काम करत होते, असेही काही मित्र आहेत. त्यामुळे लग्न सोहळा असतो तो एक तुमचा दुरावा दूर करण्याचा पण एक सोहळा असतो, ज्याच्यातून आपण प्रयत्न करतो की लोकांना बोलवलं पाहिजे आणि त्याच्यात लोक सन्मानही ठेवतात, येतात. आज आम्ही राजस्थानमध्ये माझ्या मुलाचं पहिलं लग्न झालं, डेस्टिनेशन मॅरेज. तिथे दिव्याकुमारी महाराणी आहेत, त्या राजकुमारी आहे, त्या आल्या होत्या, राज्यपाल आले होते, देवेंद्रजी इकडनं तिकडे आले होते. पण तिथे लिमिटेड लोकच बोलवली होती. अनुराग ठाकूर आले होते, अनेक दिल्लीतले नेते मंडळी तिथे आले होते. इथे मुंबईतही अनेक लोक आली. उद्धव ठाकरेंकडे मी स्वतः गेलो. जवळजवळ मी 2022 नंतर म्हणजे 2019 नंतर उद्धव ठाकरेंकडे मी पत्रिका द्यायला गेलो. 6 वर्षांनी मी गेलो. त्यांनीही स्वागत केलं माझं. मी त्यांना मेसेज टाकला की मला पत्रिका द्यायला यायचं आहे. काय गप्पा झाल्या त्यावेळेस? अनेक गप्पा मारल्या. 2 तास आम्ही गप्पा मारल्या. निवडणुकीवर काय? आता निवडणूक सोडून गप्पा मारल्या. कौटुंबिक गप्पा मारल्या. पूर्वी कसं होतं, काय होतं, बाळासाहेबांचा टाइम कसा होता. आणि उद्धव ठाकरे पण फार स्वतः मिश्किल माणूस आहे. तो राजकीय माणूसच नाही, तो कलाकार आहे. तो बाळासाहेबांचं रक्त आहे, तो कलाकार आहे. आदित्य ठाकरे स्वतः आले, वहिनी आल्या, आम्हाला नाश्ता दिला खायला. आम्ही भरपूर नाश्ता खाल्ला. 1.5-2 तास आम्ही बसलो होतो. त्याच्यामुळे राज ठाकरेंकडे गेलो. तिथे सकाळी ब्रेकफास्टला गेलो. त्यांची तर आमची मैत्री तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाना पटोले आले होते, विजय वडेट्टीवार आला होता, अनेक उद्योजक आले होते, अनेक विरोधक आले होते. संजय राऊत साहेबांचं माझं बोलणं झालं होतं. ते दिल्लीत होते, राज्यसभेचं अधिवेशन असल्यामुळे. माझ्या मुलीच्या लग्नात संजय राऊत, मी पीकला त्यांच्याशी भांडत होतो त्यावेळेला होते. कारण तुमची दोघांची खूप वार प्रत्यारोप होते ना. मला राऊत साहेबांचा फोन आला होता, शक्य झालं तर येईन. मी नाही आलो तर सुनील येईल. त्यांचा भाऊ आला होता सुनील. प्रत्येक जण येतो तसं नाही. आता पवार साहेबांची तब्येत ठीक नव्हती, साहेब येऊ नाही शकले. ताई दिल्लीत होत्या आणि साखरपुड्याला ताई होत्या. त्याच्यामुळे आपण प्रयत्न करायचा असतो की अशा टायमाला जे कडू रिलेशन आहेत ते गोड व्हावेत. नाही, महाराष्ट्राची संस्कृती आणि ती परंपरा आहे, संस्कृती. महाराष्ट्राने ते जपलंय. देशातलं कदाचित एकमेव राज्य त्याने हे जपलंय राजकारणाच्या पलीकडे जाऊन. यासोबत म्हणजे राजकीय तुमचे विरोधक होतेच, त्या पलीकडे जाऊन उद्योगपतीही बरेचसे लग्नात आले होते. म्हणजे राजकारणात तुम्ही आहातच. या उद्योगपतींशी तुमचा कधी संपर्क आला? म्हणजे मी 2011 ते 2015 या कालावधीत मुंबई म्हाडाचा अध्यक्ष होतो. मुंबई म्हाडाची डेव्हलपमेंट त्या काळात खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाली. अनेक माध्यमातून मी माननीय प्रमोदजींच्या फार जवळ होतो. प्रमोद महाजनांच्या, गोपीनाथजी मुंडेंच्या फार जवळ होतो. शरद पवारांचा मी लाडका होतो. अजित पवार असतील, जयंत पाटील असतील, यांचा मी फार लाडका होतो, आजही आहे. देवेंद्र फडणवीसांचा मी फार लाडका आहे. ह्या काळात मला संधी दिल्यानंतर मी सिद्धिविनायक न्यासाचा त्याच्या आधी विश्वस्त होतो. ह्या काळात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आणि इंडस्ट्रीपासून डेव्हलपरपर्यंत अनेक लोकांची दर्शनं, पूजा, लोकांना फेवर करणं. म्हाडाचा अध्यक्ष असताना अनेक लोकांची स्वतःची वैयक्तिक कामं, व्यावसायिक कामं. याच्यामध्ये मी नेहमी एक विचार करतो की जेव्हा संधी असते ना तेव्हा त्याच्यात कमवायचं काय असतं, तर राजकीय माणूस म्हणतो पैसा. मी म्हणतो की त्याच्यात धनसंपत्तीपेक्षा लोकसंपत्ती जमा केली पाहिजे. ती लोकसंपत्ती असते, तीच तुमची सगळ्यात मोठी असते, जी मी कमवली, जी लग्नात दिसली. त्याच्यामुळे हॉलिवूड होतं, बॉलिवूड होतं, इंडस्ट्री होते, मराठी सिनेसृष्टी होती, नाटककार होते, पत्रकार होते, संपादक होते, मालक होते, अधिकारी होते, IAS होते, IRS होते, IPS होते.
तुम्ही आता जे बोललात ना की मी देवाभाऊंचा लाडका आहे, त्यावेळी प्रमोद महाजन मुंडे साहेब, आता तुम्ही आत्ताही सगळ्यांशी तुमचे संबंध चांगले आहेत, म्हणजे तेच जाणून घ्यायचं आहे की विरोधक म्हणून टीकाही खूप करता तुम्ही, अगदी म्हणजे तिथे काही तुम्ही भीड ठेवत नाहीत, फार टोकाचंही बोलता, नंतर त्या अनेकांचे तुम्ही लाडके असतात, ते कसं तुमचं होत आहे? कारण एवढ्या याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मला असं वाटतं की राजकारणातला विरोध हा तात्विक मतभेदाचा विरोध असतो. आताचं राजकारण ऑब्व्हियस, हो. म्हणजे त्या राजकारणाचा कदाचित मलाही कंटाळा आला की आता तर राजकारण एक वैयक्तिक पातळीवर जायला लागलं. वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक लोकांचे द्वेष काढणं, त्याच्या आईवडिलांना शिव्या देणं, त्यांच्या बायकोबद्दल वाईट बोलणं किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणं, हो. हे आता खूप व्हायला लागलं, जे आतापर्यंतच्या राजकारणात कधी झालं नाही. माझं हे 2019 नंतर ज्या वेळेला सत्ता परिवर्तन झालं त्याच्यानंतर या गोष्टी खूप वाढल्या आणि त्याच्यामध्ये रागद्वेष निर्माण झाला. ज्या मातृशक्तीसाठी, म्हणजे माझी संघटना म्हणून ज्या संघटनेसाठी मी काम करतो ती संघटना भारतीय जनता पार्टी, हो. त्या संघटनेचे माझे नेते देवेंद्र फडणवीस, त्या संघटनेचे सर्वोच्च नेते अमित शहा, नरेंद्र मोदी, पार्टीचे अध्यक्ष, माझी मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याचे प्रमुख सन्माननीय परमपूज्य मोहन भागवतजी किंवा संघाचे जे कोण प्रमुख, आणि त्यांची भूमिका ती घेऊन आम्ही जात असताना आमचं म्हणणं आहे, तुम्ही राजकीय आमच्यावरती टीका करा, तुम्ही आम्ही केलेल्या कामाची चूक दाखवा, देवेंद्र फडणवीस हे चुकला दाखवा, देवेंद्र फडणवीसांनी हा भ्रष्टाचार केला, हा करायला नाही पाहिजे होता दाखवा, हे तुम्ही दाखवू नाही शकत. मग तुम्ही त्यांच्यावरती येता, त्यांच्या आईवरती येतात, तुम्ही कुठल्या तरी घाणेरड्या राजकारणाचं चक्रव्यूह रचून कुठल्या तरी आंदोलनात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करता, मग त्यांच्यावर सोशल मीडियातून वाईट टीका करता, त्यांच्या आईबद्दल बोलता, जे माझ्या मातेचं काही लेणं देणं नाही, त्याच्या राजकारणाशी लेणं देणं नाही, ती माता कधी कुठे दिसत नाही, तिच्यावरती बोलायचं. आमच्या वहिनींना त्यांचा आवड आहे, त्यांचा संगीत हा त्यांचा छंद आहे, त्यांचा छंद जोपासत असताना त्यांच्यावरती टीका करायची, नरेंद्र मोदीबद्दल घाणेरड्या टीका करायच्या, मोहन भागवतांबद्दल टीका करायच्या, त्या सहन नाही केला. ज्यांच्यामुळे आज आम्ही उभे आहोत, ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे, ज्यांच्यामुळे आज प्रसाद लाडला ओळख आहे. मी तसं म्हटलं की प्रमोदजींबरोबर मी काम केलं, गोपीनाथजींबरोबर मी काम केलं, मी शरद पवार साहेबांबरोबर काम केलं, मी अजित पवारांबरोबर काम केलं, पण तेव्हा प्रसाद लाड काय होता आणि आज प्रसाद लाड काय, हा प्रसाद लाड देवेंद्र फडणवीसांमुळे आज जिवंत आहे. आज प्रसाद लाड घडला देवेंद्र फडणवीसांमुळे. आज राज्यात, म्हणजे मला हे खरं तुमच्या चॅनलवर बोलायला नाही पाहिजे, पण कदाचित कार्यकर्त्यांमध्ये एखाद्या मंत्र्याला जो सन्मान नाही तो कार्यकर्त्यांमध्ये मला सन्मान आहे. आणि तो कशामुळे आहे? तो फडणवीसांमुळे. अधिकाऱ्यांमध्ये सन्मान आहे, तो कशामुळे आहे? तो फडणवीसांमुळे. आज महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये मी अनेक राज्यामध्ये पत्रिका द्यायला गेलो. म्हणजे मी दिल्लीत पत्रिका वाटायला गेलो तेव्हा 4.5 तासात मी 6 मोठ्या लोकांकडे गेलो. तुमचे दिल्लीचे पत्रकार मला विचारत होते शक्य कसं आहे. 11 वाजता मी उपराष्ट्रपतींना भेटलो, 12 वाजता मी नितीन गडकरींना भेटलो, 12:30 वाजता मी JP नड्डाजींना भेटलो, 1:30 वाजता मी नितीन नबीन साहेबांना भेटलो, 3 वाजता मी अश्विनी वैष्णवजींना भेटलो, 4 वाजता मी हरदीप पुरीजींना भेटलो आणि 7 वाजताचं विमान पकडून मी मुंबईला आलो. हे प्रसाद लाड नाही करू शकत. देवेंद्र फडणवीसचा प्रसाद लाड म्हणून हे करू शकतो. प्रसाद लाडची स्वतःची अवकात प्रसाद लाडनी समजायला पाहिजे की माझी स्वतःची अवकात काय ही मला माहिती आहे. तुम्ही आता जे बोललात ना की खूप वैयक्तिक टीका करतात, राजकारण खूप वाईट झालं आहे, पण तुम्ही बघत असाल किंवा ऐकत असाल या सगळ्यांचं खापर नेहमी भाजपवर फोडलं जातं की सुरुवात वैयक्तिक राजकारण, वैयक्तिक हेवेदेवे काढणं, अगदी ज्या लेव्हलला जायला नाही पाहिजे तिथपर्यंतची टीका करणं, हे सगळं भाजपवरच आरोप केले जातात. सुरुवात भाजपने केली. मी या गोष्टीला कधीच मान्य करत नाही. भाजपमधला एकही माणूस कमरेच्या खाली वार करत नाही. आमच्या टीका ह्या तात्विक टीका आहेत, आमच्या टीका ह्या अभ्यासिक टीका आहेत. अनेक वेळा आज तुम्ही म्हणता की ईडी लागली, CBI लागली, ह्याव लागली, त्याव लागली. सुरू कोणी केलं साहेब? सुरू कोणी केलं? 2019 मला आता त्या परत विषयात जायचं नाही, कारण माझे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत, त्यामुळे मला त्या संबंधात जायचं नाही. प्रसाद लाडला अटक करा, प्रवीण दरेकरला अटक करा, गिरीश महाजनला अटक करा, देवेंद्र फडणवीसला अटक करा, हे सुरू कोणी केलं? उद्धव ठाकरेंच्या मनात हे भरवलं कोणी? अधिकाऱ्यांनी हे करायला लागले. जो संजय पांडेसारखे अधिकारी होते, हेमंत नगराळेसारखे अधिकारी होते,
हे जे करत होते हे कोणाच्या बोलण्यावर करत होते? बरोबर. प्रसाद लाड कुठला गुन्हेगार होता? प्रसाद लाडच्या मुलीच्या व्यवसायावरती इन्क्वायरी लावा. ती बिचारी 22 वर्षाची पोरगी व्यवसाय करते, तिच्या इन्क्वायरी लावल्यात तुम्ही. मुंबई जिल्हा बँकेवरती तुम्ही चौकशा लावल्यात. गिरीश महाजनांवरती तुम्ही मकोका लावायला निघालात. देवेंद्र फडणवीसचं प्रोटेक्शन विड्रॉ केलं, माझं प्रोटेक्शन विड्रॉ केलं. आता त्या गोष्टीत मला पडायचं नाही. कोणी काय केलं बघा, चूक केलेला माणूस कधी कबूल करत नाही चूक केलं. आणि आम्ही तेव्हा पण डगमगलो नाही साहेब. आम्ही उभे राहिलो, आम्ही संघर्ष केला, आम्ही कोर्टात गेलो, लढलो. माझ्यावरती 72 गुन्हे आहेत साहेब, 72. 1-2 नाही. आता संपत आता 5 राहील. पण आता तुमच्या विरोधकांवर जेवढे गुन्हे दाखल होत आहेत त्यात लढायची पण त्यांच्या क्षमता राहत नाहीये, ते थेट भाजपातच हे येतात. बघा, असं आहे की तुम्ही गुन्हेगार असाल तर तुमच्यात क्षमता नसते. आम्ही गुन्हेगार नव्हतो म्हणून माझ्यात क्षमता आहे ना. माझ्या घराचं डिमॉलिशन काढलं, बंगल्याचं माझ्या. माझ्याकडे महापालिकेचे अधिकारी आले तर माझ्याशी पाया पडले, माफी मागतो साहेब पण आम्हाला आदेश आहे, तुमच्या घराचं मेजरमेंट घ्यायला सांगितले. काय झालं? 100 स्क्वेअर मीटर FSI बॅलन्स मिळाला मला, माझा फायदा झाला. आज मुंबईमध्ये 100 स्क्वेअर मीटर 1000 स्क्वेअर फीट म्हणजे त्या भागात 70,000 रुपयाचा भाव आहे. 7 कोटीचा माल माझ्या घरात झाला, जो तुम्ही सोडला होता, जो मला लक्षात नव्हता किंवा माझ्या प्लॅनिंगमध्ये तो राहिला होता. काय होतं, आपण चांगलं कर्म कर दर्या में डाल. मोहित कंबोजचं तुम्ही घर तोडलं, नारायण राणेंचं तुम्ही घर तोडलं, कंगना राणावतं कुठलं, कंगना राणावतचं तोडलं का? आम्ही तुमची नाही तोडू शकत का? आज आमच्याकडे म्हणजे राक्षसी बहुमत आहे. हो, तुम्ही विरोधक बोलूही शकत नाही असं बहुमत आहे. नाही मला पण ही संस्कृती आणि प्रवृत्ती देवेंद्र फडणवीसची नाही. ही संस्कृती आणि प्रवृत्ती एकनाथ शिंदेची नाही. एकनाथ शिंदे रागवले तर शिव्या देतील, वेळ पडली तर लाफा मारतील. पण हे असं याचं नुकसान कर, याचं घर तोड, ह्याला हे कधी नाही करू शकत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. अजितदादांची तो स्वभाव नव्हता. रोकटोक होते, शिव्या द्यायचे, हाकलवून द्यायचे, परत 1 तासाने फोन करायचे, अरे डिकले त्याला बोलवून गे रे. ह्या संस्कृतीची लोक आपण आहोत. मनात राग नाही ठेवा. राजकीय राग असू शकतो ना, तुला मी निवडणुकीत पाड ना मग निवडणुकीत. बरोबर. नाही, आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचा विषय काढला म्हणून सुरुवातीला म्हणजे अगदी प्रसाद लाड हे अगदी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत कधी पोहोचले होते माहिती, जेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं आणि तुम्ही फडणवीसांसाठी मैदानात उतरलात. ज्या काळात मनोज जरांगेंवर बोलणं म्हणजे असं एक वेगळंच काहीतरी होतं, कोणी हिंमत करत नव्हतं किंवा काय ती परिस्थिती होती, आणि त्यावेळी तुम्ही उतरलात फडणवीसांवर हे करण्यासाठी. त्यानंतर त्याचे काय तुम्हाला आपण परिणाम म्हणतो किंवा काय काय भोगावं लागलं, त्यानंतर काय झालं? परिणामाची चिंता करेल तो लढवाया नसतो. परिणाम तो होणारच ना, चांगला किंवा वाईट. हो. आंदोलन कसं चिघळलं, आंदोलन कोणी चिघळायला लावलं, आंदोलनाच्या मागे कोणाचा हात होता, कोण पैसे पुरवत होतं. मनोज दादा जरांगे पाटलाची भूमिका चांगली होती. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तुझ्या गावातून येतो, तुलाही माहिती आहे तिकडची परिस्थिती मराठ्यांची काय. जो मराठा एकेकाळी म्हणजे लढवय्या म्हणून गणला जात होता, जो मराठा एकेकाळी कसा 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 कमी होत गेला, गरीब होत गेला, हे मराठवाड्यातलं उदाहरण आहे, विदर्भातलं उदाहरण आहे, पश्चिम महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. ज्याची 100 एकराची जमीन होती ती कालांतराने 5व्या पिढीला 1 गुंठ्यावर आली. कारण कुटुंब वाढत गेली, त्याच्यात विभागण्या होत गेल्या आणि त्याच्यातून मराठी माणूस गरीब झाला. आज मराठी माणसाला मराठा माणसाला शिक्षणासाठी पैसा नाही, मराठा माणसाला लग्न करायला पैसा नाही, शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून मुली मिळत नाहीत, लग्न होत नाहीत, शेतीला जागा नाही, मुंबईत आला तर राहायला जागा नाही. ह्या परिस्थितीत मनोज जरांगे पाटील जो लढा देत होता, तो लढ्याचं मी 100% समर्थन करतो. मी मनोज जरांगे पाटलाला फोन करून सांगितलं होतं, हे तुम्ही मनोज दादाला माझ्या मागणं विचारू शकता की तू वाटेल ते कर, तुझ्या सगळ्या आंदोलनाला मी बरोबर आहे का. दादाचा इकडे आंदोलनाला पाणी, चाय, नाश्ता या सोमाया ग्राउंडवर ज्या वेळेला ज्या कोणी मदत केली त्याच्यामध्ये एक मदत करणारा माणूस मी होतो. 25,000 पाण्याच्या बाटल्या, जेवणासाठीची व्यवस्था मी केली. मी जाऊन तिथे दंडोरा नाही पिटला, मी पैसे दिले, मी पैसे दिले, मी पैसे दिले. हे माझ्या समाजाचं आंदोलन होतं, माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं आंदोलन होतं, त्यासाठी केलं आम्ही दंडोरा पिटून नाही केलं.
पण त्याची चूक काय होती, तो देवेंद्र फडणवीसांच्या आईवर नाही बोलला पाहिजे, तो देवेंद्र फडणवीसवर वैयक्तिक नाही बोलला पाहिजे. आणि म्हणून मी त्याला उत्तर दिलं. आणि त्यावेळेला माझ्या पक्षातून मला विरोध झाला की तुम्हाला काय जातं, तुम्ही मुंबईत बोलून बोलता. पण मी ठाम होतो, मला पक्षातून काढून टाका. माझ्या नेत्याबद्दल, त्याच्या आईबद्दल जर कोण बोलला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल कोण बोलला, मग ऐकून घेणार नाही. त्याचे परिणाम काय झाले, सोशल मीडियावरती ट्रोलिंग झालं, अनेक फोन कॉल आले, आई बहिणीवरून शिव्या द्यायला चालू केलं. तो जैसे को तैसा मिला तो क्या मजा आया, त्याचा कॉल सेंटर, मी पण कॉल सेंटर इथे वरती उभं केलं. जो नंबर आला त्याला माझी पण लोक शिव्या देत होती. भाजपात तुम्ही दोनच मला त्यावेळी लोक असे दिसत होते, तुम्ही एक होतात आणि मंत्री नितेश राणे एक होते, जे मनोज जरांगेंना थेट काही बोलायचे, अगदी तोंडावर असेल किंवा मागे असेल. पण तुम्हाला तिकडे मराठवाड्यातले आमदार वगैरे त्यावेळी विरोध करत असतील, सल्ला देत असतील. अख्ख्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांसमोर मला विरोध केला लोकांनी. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो. मी माझ्या नेत्याच्याबद्दल ऐकणार नाही, त्याच्या आईबद्दल बोललेलं ऐकणार नाही. मग नंतर मनोजदादांचं माझं बोलणं झालं. मी मनोजदादांना एकच गोष्ट सांगितली, गंगाधर त्याला विटनेस आहे त्यांचा, काळकोटे, तुम्ही गंगाधरला विचारू शकता. गंगाधरच्या फोनवरच मी त्याच्याशी बोललो. मी त्याला म्हटलं की तुम्ही दादा, तुम्ही करताय, मी तुझ्याबरोबर आहे, तुम्ही वैयक्तिक टीका करू नका. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी जे केलं ते शरद पवारांनी नाही केलं, विलासराव देशमुखांनी नाही केलं, सुशीलकुमार शिंदेनी नाही केलं, शंकरराव चव्हाणांनी नाही केलं, अशोक चव्हाणांनी नाही केलं, कोणीच नाही केलं, नारायण राणेंनी नाही केलं. जे देवेंद्र फडणवीसनी मराठा नसताना केलं, त्या 13% आरक्षणाची जे पत्र झाली, जे GR निघाला, त्या GRचा मी विटनेस आहे ना. रात्री 3-3 वाजेपर्यंत काम, चंद्रकांत दादा पाटील त्याच्यामध्ये सहभागी होते, विखे पाटील त्याच्यामध्ये होते. आम्ही 3-3 वाजेपर्यंत बसून सॉलिसिटर जनरल बरोबर ड्राफ्टिंग करून हे करून काम केलं. आणि देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्याला शिव्या देणार असाल आणि ज्यांनी तुम्हाला 60 वर्षात आरक्षण दिलं नाही त्याचे तुम्ही गोडवे गाणार असाल, मग विचारा ना शरद पवारांना, तुम्ही का नाही आरक्षण दिलं. विचारा उद्धव ठाकरेला, तू का नाही आरक्षण दिलं. तेव्हा विचारायला पाहिजे होतं अजित पवारांना, तुम्ही का नाही आरक्षण दिलं. तुम्ही तेव्हा म्हणजे देवेंद्रजी त्यावेळी उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री पण होते, आणि ते आजही तेवढेच पॉवरफुल आहेत, तेव्हाही तेवढेच पॉवरफुल होते, त्यात काही दुमत नाही आहे. तुम्ही कधी बोललात त्यांना म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती की तुम्हाला ते एवढे शिव्या देतात, तुम्ही उत्तर का देत नाहीत? कारण त्यांना एकदा नाही, वारंवार त्यांच्यावर टीका व्हायची आणि खूप कमरेखालची अनेकदा व्हायची. जाहीर व्यासपीठांवरनं मनोज जरांगेंच्या प्रत्येक आंदोलनातले विलन देवेंद्र फडणवीस हेच होते. तुम्ही जेव्हा कधी खाजगी चर्चा केली असेल तेव्हा बोलला असाल की तुम्ही उत्तर का देत नाहीत, तुम्ही रिॲक्ट का होत नाहीत? कारण ते शांत असतात, ते कधीच रिॲक्ट झाले नाही. देवेंद्र फडणवीसांची आयुष्यातली सगळ्यात जमेची मोठी बाजू कुठली आहे माहिती आहे का? संयम. संयम ठेवणं. माणूस चांगला बोलला, वाईट बोलला तरी त्याला उत्तर न देणं, आणि जे आहे ते पोटात ठेवणं. हो. देवेंद्र फडणवीसांना मी माझ्या आयुष्याच्या करिअरमध्ये, मी त्यांना आता जवळजवळ 15 वर्षापेक्षा जास्त काळ ओळखतो. माझ्या करिअरमध्ये मी त्यांना कधीच एखाद्या व्यक्तीबद्दल ह्याचं वाईट करायचंय हे बोलताना मी पाहिलं नाही. त्यांना आम्ही म्हणतो ना, साहेब यांनी तू आपलं वाईट केलं होतं, ह्याचा आता वेळ आली आहे ठीक करायची, जाऊ दे रे, सोडून दे ना, आपलं चांगलं आहे ना, काय वाईट करायचं कोणाचं, सोडून दे. ह्या भूमिकेत तो माणूस जगतो साहेब, म्हणून त्याला यश आहे. जो माणूस मुख्यमंत्री राहिला, मुख्यमंत्री होता त्याचं पद काढून घेतलं, त्याच माणसाने ताकदीने, बुद्धीने, चाणक्य नीतीने सरकार पाडलं, वेळ प्रसंगी उपमुख्यमंत्री राहिला, पुन्हा त्याच ताकदीने सरकार आणलं आणि मुख्यमंत्री झाला. आज या देशातल्या ताकदवर मुख्यमंत्र्यांमध्ये योगी आणि देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं. देशातल्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं. आज अमित शाह साहेब असतील, नरेंद्र मोदी असतील, योगीजी असतील, राजनाथ सिंगजी असतील, या अनेक नेत्यांच्या एका रांगेत बसणारा नेतृत्व त्यांनी स्वतःचं प्रूव्ह करून दिलं. मुंबई महापालिका जे कधी स्वप्न बघितलं नव्हतं ती महापालिका ताब्यात घेऊन दिली, सगळ्यांची दुकानं बंद करून टाकली. पण त्यावेळी म्हणजे तुमचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा म्हणजे सुरुवातीचा संबंध कसा आला होता? सुरुवातीची पहिले तुमचे संबंध कसे होते, पहिली ओळख? नाही, माझा संबंध त्यांच्याशी फार चांगला मैत्रीचाच आला, मैत्रीचाच राहिला. माझ्यात
आता थोडासा ॲग्रेसिव्हनेस कमी झाला साधारण 2014 नंतर का? हां 2014च्या आधी थोडासा. हां हां. मी फार ॲग्रेसिव्ह आहे. मी एखादा निर्णय हातात घेतला आणि मला ते करायचं असेल तर ते मी केल्याशिवाय गप्प बसत 2019चं ऑपरेशन लोटस तुम्ही घेतलं होतं हातात. नाही. सगळं 2018चं कर्नाटकचं. 2022चं. हां. त्यामुळे मला एखादा गोष्ट करायला दिली आणि मी टास्क मास्टर आहे. मला एखादं काम दिलं तर ते काम तडीस नेण्याचं माझं काम असतं. ते पडद्यामागे राहून. पडद्यामागे राहून मी अभ्यासू आहे, मी मेहनती आहे, मी कुठल्या गोष्टीची तमा करत नाही. त्याचे परिणाम काय होतील, मला काय मिळेल, त्या मिळालेल्यातून मग माझं कसं भलं होईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मी मंत्री होईन का, याचा विचार मी कधीच करत नाही. माझ्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणजे मी मुख्यमंत्री. मला त्याच्या पलीकडे काहीच माहिती नसतं आणि मला काय पाहिजे पण नसतं. आज देशाचं नेतृत्व अमित शाह साहेब आहेत. अमित शाह साहेबांनी सन्मानाने माझ्या कुटुंबाला बोलवलं, आम्हाला पत्रिका दिली, आम्हाला घरात स्वागत केलं. याच्यापेक्षा पलीकडे मोठं काय असू शकतं साहेब? लग्नाच्या दिवशी राजनाथ सिंगांचा फोन येतो, अमित शहांचा फोन येतो, शुभेच्छा देतात. त्याच्या पलीकडे तुम्हाला अजून एका कार्यकर्त्याची अपेक्षा काय असते? त्याच्यामुळे अक्रॉस द पार्टी लाईन, पण भारतीय जनता पार्टीमध्ये जी संस्कृती आहे ना, एक कुटुंब म्हणून वसुदैव कुटुंबकम म्हणजे अख्खं विश्व हे आपलं कुटुंब आहे, तसं भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचा परिवार हे कुटुंब आहे. त्यामुळे हे जे कुटुंब प्रमुख आहेत हे त्या कुटुंबाला पकडून ठेवतात. म्हणूनच कदाचित देवेंद्रजींनी तुम्हाला आमदार केलं होतं आणि तो किस्सा म्हणजे महाराष्ट्रात कधी घडलाही नव्हता आणि घडणारा नाही असा होता. रात्री उशिरापर्यंत विधानसभेची निवडणूक चालत नाही तशी परिषदेची चालली होती. तुम्हाला त्यांनी फक्त एक उमेदवार आपल्याला अतिरिक्त द्यायचा आहे म्हणून उभं केलं होतं की त्यांनी शब्द दिला की आपण निवडून येऊच? ते नक्की होतं की जिंकायचं आहे. ज्या वेळेला मला उमेदवारी तुमच्याकडे मतच नव्हती तेव्हा. मतं नव्हती म्हणूनच प्रसाद लाड आहे ना साहेब, म्हणूनच देवेंद्र फडणवीस आहे. अमित शाह साहेबांनी आणि त्यांनी दोघांनी म्हणून ठरवलं मला उभं करायचं. त्यावेळेला हे सगळं गणित जुळत होतं, बंड होणार होता, उठाव होणार होता, पण ती रिस्क होती. हो. माझे आणि देवेंद्रजींचे संबंध असे कौटुंबिक नेहमी राहिले. त्याच्यामुळे ज्या वेळेला मला तिकीट दिली त्यावेळेला माझी बायको लंडनमध्ये होती. तर तिने मला सांगितलं की तू फॉर्म भरू नको, तू हरशील. मला देवेंद्रजींनी घरी बोलवलं. आमचे त्यावेळेला संघाचे क्षेत्रप्रचारक आणि राष्ट्रीय आता स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय प्रचारक आहेत सुनील देशपांडे साहेब, ते मला भेटायला आले. ते आमचे गुरु आहेत, आम्ही त्यांना गुरु मानतो. त्यांनी सांगितलं की देवेंद्रचा निर्णय म्हणजे तुला उभं राहावं लागेल आणि तू जर डेअरिंग नाही केली तर मग जे काय पुढचं गणित आहे ते कसं होणार. त्यावेळेला गणित आम्हाला माहीत नव्हतं. तर मी फॉर्म भरला. त्यावेळेला माझ्या बायकोचं आणि मी देवेंद्रजींचं बोलणं करून दिलं. त्यांनी सांगितलं की ताई माझा शब्द आहे हा निवडून येईल. एवढी खात्री दिली त्यावेळी मतं नसताना? हां. तर तिने सांगितलं दादा तुझा शब्द आहे तर तो उभा राहिला आणि आम्ही निवडणूक लढलो. आणि निवडणुकीची रणनीती काय अशी जगजाहीर होत नाही ना. मी, देवेंद्र फडणवीस, आशिष कुलकर्णी, गिरीश महाजन या 4 जणांमध्ये आम्ही रणनीती आखली. आणि काही लोक होती वजे साहेबांसारखी, काही आमचे हितचिंतक होते जे गणित तज्ज्ञ होते, आशिष कुलकर्णीसारखे गणित तज्ज्ञ होते. आणि सगळ्यात जास्त मताने निवडून आलो ना मी. तुमचा निकाल लागला रात्री 12:30 वाजता, पण मला 6:30ला माहिती होतं मी जिंकलो. मी माझ्या बायकोला बाहेर येऊन फोन, कारण फोन आतमध्ये नसतो, बाहेर एका सिक्युरिटी गार्डकडनं फोन घेतला आणि तिला फोन केला. म्हटलं बाबा मी जिंकलोय, तू ये. ती म्हणते टी व्हीवर दाखवतायत, सगळे चॅनल बघितले म्हणाली. TV9 बघितला, ABP बघितला, झी बघितला, लोकशाही बघितला, IBN बघितला, सगळ्यावरती तू हारला म्हणून दाखवतायत. तर म्हटलं ते दाखवते काही, हरल्याचीच माहिती बाहेर येत होती. म्हटलं तू ये, मी जिंकलोय. कारण मताचा गट्टा जो सॅग्रिगेट करतात, तो मताचा गट्टा सॅग्रिगेट करताना मी बघितली होती ना माझा गट्टा किती आहे. इट इज अ फिजिकल काउंटिंग. राईट. पण या राजकारणाच्या आधी मला म्हणजे राजकारणाच्या आधीची पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी आधी राजकारणावर यासाठी बोललो की आज तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये आहात हे मला त्याच्यावर बोलायचं होतं. पण साधारण 1990ला तुमचं लग्न झालं, त्यानंतर तुमचा प्रवास खऱ्या अर्थाने, तेव्हा तुमचा एक व्यवसाय छोटासा होता काहीतरी, आणि नंतर मग तुम्ही व्यवसाय वाढवले. राजकारणाच्या आधीचे तुम्ही व्यवसायात पहिलं पाऊल कसं ठेवलं, म्हणजे पहिला व्यवसाय कोणता होता आणि नंतर मग या वेगळ्या व्यवसायात तुम्ही कसं उतरलात? नाही, मी तुम्हाला सांगितलं मी 1989 साली लग्न केलं. त्याच्यात लग्नातही मी दोन लग्न केली, म्हणजे एकाच बाईशी 2 लग्न केली.
ते गैरसमज बरं दूर केला. ब्रेकिंग न्यूज चालवा. प्रसाद लाड यांचे 2 लग्न. एक 10 जूनला मी पळून जाऊन लग्न केलं, हां. जे मी काळाराम मंदिरात केलं व मुंबईच्या नायगावच्या. आणि 10 ऑक्टोबरला माझ्या आईवडिलांनी सर्व कुटुंबाबरोबर नायगावच्याच राम मंदिरात माझं लग्न लावून दिलं. आज रामनवमी देखील आहे. हो. आणि मग त्यामुळे 10 जूनला पण मी मॅरेज ॲनिव्हर्सरी साजरी करतो. ती पळून जाणारी मॅरेज ॲनिव्हर्सरी असते, ती आम्ही दोघेच साजरी करतो. आणि 10 ऑक्टोबरला आम्ही सगळेजण साजरी करतो. म्हणजे 2 ॲनिव्हर्सरी होतात तुमच्या? 2 ॲनिव्हर्सरी होतात. ते तिला 2दा गिफ्ट देतो मी, कारण दोन्ही दिवस खास आहेत तुमच्यासाठी. त्याच्यामुळे ते खरंच काही नव्हतं. म्हणजे अनेकदा मी अनेक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे, 1-1.5 वर्ष तर संघर्ष केला. कॉलेजमध्येच होतो मी, BSc करत होतो. ती जे स्कूलला वाटला होती. मग टुरिस्टची गाडी चालवायचो, सकाळी 3 ते रात्री सकाळी 9 वाजेपर्यंत. हमाली लोडिंग अनलोडिंग करायचो. त्याच्यातून मग एक बिझनेस थिंकिंगचं डोकं होतं, त्याच्यातून गाड्या वाढवत गेलो. वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्सचा फायदा घेत गेलो. त्याच्यातून एका गाडीच्या 6 गाड्या केल्या, 6 गाड्याच्या 35 गाड्या केल्या. आणि मग एका वेळेनंतर लक्षात आलं की हे आपलं करिअर असू शकत नाही. आपल्याला काहीतरी मोठं करायचं. तो साल साधारण ते 95-96? नाही, तो साल साधारण 98-99चा होता. ओके. आणि मग त्या काळात 99 साली हा जो क्रिस्टल कंपनीची जी स्थापना आहे ही 2000 साली मी केली. 99 पासून त्याची प्रोसेस सुरू केली. आणि मग त्याच्यावरती रिसर्च केला, कारण मी स्वतः MBAचा स्टुडंट देखील. त्याच्यावरती रिसर्च केलं, रिसर्च डॉक्युमेंट बनवले. त्याचे आपण एखादा बिझनेस करत असताना त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो. तो प्रोजेक्ट रिपोर्ट केला. माझ्या ग्रोथ प्लॅन तयार केला. मी 2000 जेव्हा माझी कंपनी सुरू केली तेव्हा माझ्याकडे 2010चा ग्रोथ प्लॅन माझ्या हातात होता. म्हणजे मी ज्या वेळेला लोकांना सांगायचो की मी 2010 100 कोटीची कंपनी करीन, तर तो ग्रोथ प्लॅन माझ्याकडे ऑन पेपर तयार होता. आणि मी 2008 मी 100 कोटीची कंपनी केली. त्याच्यामुळे मी मध्ये एक चाणक्य वाचत होतो. त्याच्यामध्ये चाणक्याने पण हे म्हटले आणि श्रीकृष्णाने पण हे म्हटले की पैसे कमवायला मेहनत करावी लागत नाही. मेहनत सर्वच करतात, पण पैसे कमवायला बुद्धीची मेहनत करावी लागते. बरोबर आहे. पैसे कमवायला तुम्हाला चाणक्य होणं जरुरी आहे, चालाक होणं जरुरी आहे. पैसे कमवायलासाठी तुम्ही त्या पैशाचं मॅनेजमेंट करणं जरुरी आहे. नाहीतर कोणी उद्या श्रीमंत झाला असतं. बरोबर. आज माझ्यापेक्षा अनेक शिकलेली लोक माझ्या कंपनीत आहेत. आज 4000 कोटीची कंपनी चालवतो मी. लिस्टेड कंपनी आहे. अनेक मल्टिपल कंपन्या आहेत. अनेक MBA IITians माझ्याकडे नोकरीला आहेत. जर नुसतं मेहनत करून शिकले म्हणून ते जर मालक झाले असते तर ते माझे मालक झाले असते. बरोबर. एक मराठी माणसाने हिंमत करून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजला कंपनी रजिस्टर्ड केली. कशासाठी केली? की लोकांना दाखवायसाठी केली की मी राजकारणावरती जिवंत नाही आहे. व्यवसाय हा माझा पहिला आहे. आणि एक मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, कंपनी लिस्टेड करू शकतो, ती कंपनीचा स्टॉक मार्केटमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो, 1 लाख लोकांना नोकरी देऊ शकतो. त्या 1 लाख कुटुंबाचा मी पालनहार्थ आहे. आणि मला आजही लोक सांगतात की त्याच्या ओपनिंगला देखील का देवेंद्र फडणवीस आवडतो, तर त्याचं कारण ते आहे, एक तेव्हाचा उपमुख्यमंत्री, आधीचा मुख्यमंत्री आणि आताचा मुख्यमंत्री स्टॉक एक्सचेंजच्या एका कंपनीची बेल मारायला येतो. उद्या त्या कंपनीचं काय वाईट झालं तर तोच व्हिडिओ तुम्ही दाखवाल. बरोबर. मुख्यमंत्र्यांनी ओपन केलेली कंपनी बुडली. पण त्याला माहिती आहे की प्रसाद लाडमध्ये एवढी क्षमता आहे की तो बुडायला देणार नाही. हा त्याचा माझ्यावरचा विश्वास आहे. आणि म्हणून माझं त्याच्यावरती प्रेम आहे. बरोबर. म्हणजे माझ्या कुटुंबावरती जेवढं माझं प्रेम आहे, माझ्या कंपनीवरती माझं जेवढं प्रेम आहे, तेवढंच की मला त्याच्यापेक्षा जास्त माझं त्याच्यावरती प्रेम आहे. त्याच्या निर्णयावरती प्रेम आहे. क्रिस्टल कंपनीपर्यंत सांगितलं तुम्ही, तुमचा एवढे बिझनेस त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज आहे. पण याच्या पलीकडे जाऊन तुम्ही रिअल इस्टेटमध्ये आहात, म्हणजे कदाचित ते क्रिस्टलच्या अंडरच असू शकतं. रिअल इस्टेट आहे, तुमचे हॉटेल बिझनेस आहेत. मी असं ऐकलं गोव्यातही तुमचे रिसॉर्ट्स हॉटेल काही आहे, ते दादरमध्ये तुमचे हॉटेल्स आहेत. मग हे तुम्ही राजकारणात येण्याच्या आधीच बिझनेस डेव्हलप केली की राजकारणात आल्यावर सगळे बिझनेस उभारले? म्हणजे मी बघा, माझं राजकारण आणि माझा व्यवसाय ही रेल्वेच्या 2 पटऱ्या आहेत. मी विद्यार्थी दशेत काम करत असताना फार ॲक्टिव्ह विद्यार्थी दशेतला मी कार्यकर्ता होतो, नेता होतो.
अनेक युनिव्हर्सिटीच्या निवडणुका आम्ही लढलो, मारामाऱ्या केल्या, भांडणं केली, जिंकलो, हरलो. मधल्या काळात लग्न झाल्यानंतर परिस्थितीने त्याच्यापासून लांब ठेवलं. पण जो किडा असतो ना तो जात नाही ना. हो 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 बरोबर. त्याच्यामुळे एक पर्टिक्युलर काळ ज्या वेळेला जिम्मेदारी आली तेव्हा राजकारण बाजूला ठेवून व्यवसायाकडे वळलो. पहिला व्यवसाय सेट केला आणि मग पॅरलली लोकांची सेवा, लोकांचं कनेक्शन्स भेटणं, स्टुडंट पॉलिटिक्समधनं यूथ पॉलिटिक्सकडनं ॲक्टिव्ह पॉलिटिक्स, हा सगळा प्रवास होत गेला. पण मी कधीच माझं राजकारण आणि व्यवसायाला एकत्र केलं नाही. आणि दुसरं तुम्हाला मी सांगतो की बऱ्याचशा व्यावसायिकांचं एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो, खास करून आपल्या लोकांचा, की आपण एखाद्या व्यवसायात मोठे झालो ना की दुसराचा व्यवसाय आपल्याला मोठा वाटायला लागतो. हो. आणि मग आपल्या व्यवसायातला जो पैसा आहे तो आपण त्या व्यवसायात टाकायला लागतो की तो काय करतो ते आपण करूया. मी असं माझ्या आयुष्यात कधी केलं नाही. मॅनेजमेंट स्टडीमध्ये देखील हे तुम्हाला शिकवलं जातं. हो. चांगले तुम्हाला नॉलेज बुक्स तुम्हाला ते सांगतात. चाणक्यनीती तुम्हाला ती सांगते, रामायण पण तेच सांगते, भगवद्गीता पण तेच सांगते, महाभारत पण तेच सांगतं. तर ते तुमचं आहे, ते तुमचं आहे, जे तुम्ही करायला पाहिजे. दुसऱ्याचं करायचा तुम्ही प्रयत्न नाही करायला पाहिजे. आणि शेवटी कुठे ना कुठेतरी तुमची कर्म आणि शक्ती तुमच्या मागे उभी असते. तुम्ही त्याचा दुरुपयोग केला तर त्याचा विनाश होतो. त्याच्यामुळे मी कधीही माझ्या व्यवसायाला राजकारणाशी जोडलं नाही. मी माझा व्यवसाय करत गेलो, अपॉर्च्युनिटी येत गेल्या, मी अपॉर्च्युनिटीचा फायदा घेत गेलो. जसं मी म्हटलं फॅसिलिटी मॅनेजमेंटचा बिझनेस मी 2000 साली सुरू केला. आज यावर्षी माझ्या कंपनीला 25 वर्ष पूर्ण होती. म्हणजे 25th इयर आम्ही रनिंग आहोत. हो. तिचाही कंपनीचाही बर्थडे 10 ऑक्टोबरच आहे, लग्नाच्या वाढदिवस. त्याच दिवशी मी ती सुरू केली होती. परंतु फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये करत असताना एक विजन आणि एक फोकस होतं माझं की फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये हाऊसकीपिंग. पहिलं आम्ही सिक्युरिटी गार्ड सुरू केलं. मग लोक म्हणाली सिक्युरिटी गार्डनी काय होणार आहे, काय करतोय. मग आम्ही हाऊसकीपिंगचा धंदा सुरू केला. तर लोक म्हणाले झाडू मारायचा धंदा करतोय. पण त्यावेळेला माझं विजन होतं की आस्ते आस्ते मी त्याला इंटिग्रेटेड फॅसिलिटी करीन. मग इलेक्ट्रिकल त्याच्यामध्ये जोडीन, एअर कंडिशन रिपेअरिंग जोडीन, HVAC मॅनेजमेंट सिस्टीम जोडीन, बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम जोडीन, त्याला डेटा मॅनेजमेंट सिस्टीम जोडीन, कन्सोलेटेड त्याला रोड स्वीपिंग, रोड क्लिनिंग, फसाड क्लिनिंग जोडीन, एअरपोर्ट क्लिनिंग मॅनेजमेंट जोडीन, हॉस्पिटल क्लिनिंग मॅनेजमेंट जोडीन. आणि मग तो प्लॅटर तयार होईल. पण तो एका दिवसात होणार नाही ना. त्याला काळ जातो आणि तो काळ हा तुमचा पेशन्स असतो आणि तुमचं विजन असतं. ते मी करत करत 2001 पासून 2008 पर्यंत हा सगळा बास्केट तयार केला. आणि 2008 नंतर मग मी तो बास्केट घेऊन मार्केटमध्ये गेलो. तेव्हा 2014 पर्यंत मी तो बास्केट सक्सेस करू शकतो. आणि 2000 असं असतं की आपण ज्याला एक शब्द आपण वापरतो काव बॉय टाईप, की ज्या वेळेला आपण बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला सगळं पाहिजे असतं. हे पण माझं, ते पण माझं, ते पण माझं. तर ती पहिली जी स्टेज असते ती कावबॉय स्टेज असते. त्यामुळे जे मिळेल ते घ्यायचं, जे मिळेल ते घ्यायचं. ते 2007 पर्यंत मी केलं. 2008 नंतर मी त्याला बोन्झाय करायला चालू केलं, स्ट्रीमलाईन करायला चालू केलं. आणि 2014 मी प्युअर त्याला 100% क्लीन बिझनेस केला. आणि तशा पद्धतीत मी माझी ग्रोथ केली. मग ती करत असताना आता फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये आम्ही नंबर 1 आहोत. पण नुसतं फॅसिलिटी मॅनेजमेंट भविष्यात चालू शकतं का, तर नाही चालू शकत. मग 2020 पासून आम्ही त्याच्यामध्ये नवीन काहीतरी करायचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणायचा प्रयत्न केला. बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आम्ही ॲड करायला चालू केली. आम्ही मग एअरक्राफ्ट क्लिनिंग चालू केली. आम्ही ग्राउंड हँडलिंग सुरू केली. मग आता कालांतराने आज माझ्याकडे 1 लाख लोक आहेत साहेब. उद्या कालांतराने 1.5-2 लाख लोक होतील. मॅनेजमेंट इज वन ऑफ द डेंजरस बिझनेस. त्याला कंट्रोल करणं, त्याची सॅलरी, त्याचे पगार, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. जेव्हा माझी मुलगी लंडनहून शिकून आली, तिने ज्या वेळेला तिथे ब्रिटिश टेलिकॉममध्ये काम केलं तेव्हा तिला टेक्नॉलॉजी रिलेटेड काम करायचं होतं. मग क्रिस्टलच्या साथीने तिने तिथं IT चा बिझनेस सुरू केला. तिने पहिला 2015चा कुंभमेळा तिने विप्रो बरोबर कंप्लीट केला. त्याच्यानंतर नामची स्मार्ट सिटी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, वाराणसी, ओरिसा, आसाम, नामची, सिक्कीम, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड अशा स्टेटमध्ये ती काम करते. आता तिचाही बिझनेस 400 कोटीचा आहे. ती IT मध्ये काम करते, क्लाउडमध्ये ती नंबर 1 आहे. आता AI मध्ये ती करते, सॉफ्टवेअर स्वतःची डेव्हलप करते.
मग तो एक नवीन बिझनेस सुरू झाला जो ती ड्रिव्हन करते, ज्याला मी गाईड करतो. प्रोफेशनल्स लोक बरोबर येतात. हो. मग आम्हाला वाटलं की आता नाही, आता ह्या बिझनेसमध्ये अजून टेक्नॉलॉजी भविष्यात पुढे होईल. मग तुमची सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट ह्या नवीन कन्सेप्ट भारतात यायला लागला. कारण कचरा वाढायला लागला, आम्हाला लोकसंख्या वाढायला लागली, पाणी खराब व्हायला लागलं. मग STPच्या माध्यमातून पाणी क्लीन होतं. MIDCsमध्ये ZLT म्हणतात त्याला, त्याच्यातून पाणी क्लिनिंग होतं. त्याची आम्ही टेक्नॉलॉजी जर्मनी इटलीवरनं आणल्या, ते आम्ही सुरू केलं. वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पूर्वी फक्त कचरा उचलायचं काम केलं जायचं डम्पिंगनी, त्याच्यात चोऱ्या व्हायच्या. आम्ही जिओ टॅगिंगच्या गाड्या तयार केल्या. आम्ही आता कचरा टिपिंगचं पण काम करतो आणि त्याचं विल्हेवाट लावण्याचं पण काम करतो. कालांतराने त्याच्यातून एनर्जी, त्याच्यातून पॉवर, त्याच्यातून तुमचं हे खत, अनेक गोष्टी आम्ही बनवतो. विटा बनवतो. आता त्याच्यातूनच नवीन आम्ही आता सोलरमध्ये आलो. सोलरची कामं आम्ही करतो. अशा त्या कंपन्या बनत गेल्या, त्या विजननी बनत गेल्या. कोणतरी पॉवर करतो म्हणून मी केलं पाहिजे, कोणतरी STP करतो म्हणून मी, तसं नाही. याच्यामध्ये थिंक टँक आहे, त्याच्यामध्ये बसतात लोक, चर्चा करतात. एक वर्ष प्रोजेक्ट रिपोर्ट बनतो, रिसर्च होतो. लोक कुठून मिळतील, कशा पद्धतीत केलं जाईल, त्याच्यावरती आपला जुना विश्वासू माणूस तिथे कोणाला बसवता येईल. हा सगळा थिंक टँक बिझनेसेस आहे. मग त्याच्यामध्ये मुलगा लंडनवरनं आला. मुलगा मला म्हणाला, पप्पा मला आपलं एक छोटं वर्टिकल आहे रिअल इस्टेटचं, इंजिनिअरिंगचं, मला ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये इंटरेस्ट आहे. त्याच्यात त्यांनी सुरुवात केली. त्यांनी इंटरनॅशनल कंपन्या, पेडेकोसारख्या, मॅनहार्टसारख्या अनेक त्यांनी फॉरेन कंपन्या इथे आणल्या. त्यांच्याबरोबर त्यांनी JV केले, टायप्स केले. आज तो जवळजवळ 16-17 हजार कोटीचे प्रोजेक्ट करतोय. टनल्स करतोय, ब्रिज करतोय, मेट्रो करतोय, एअरपोर्ट्स करतोय, नॅशनली करतोय, इंटरनॅशनली करतोय. बँकिंगमध्ये मी होतो. जावई माझा NBFC चालवतो. आमची नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन स्वतःची कंपनी आहे. पतपेढे आहेत. मग हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेला IPO झाला, आमचं सेंट्रल किचन होतं स्वतःचं. आम्ही कॉर्पोरेटला फूड सप्लाय करतो, रेल्वेला फूड सप्लाय करतो. मग त्याच्यामध्ये IPOमध्ये एक हे होता, क्लॉज होता की आलेल्या पैशापैकी एवढे पैसे तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये टाकले पाहिजे. त्यावेळेला बॅस्टियन्सची अपॉर्च्युनिटी आली. बॅस्टियन्सच्या अपॉर्च्युनिटीमध्ये पैसे टाकले. आता आमच्या नशिबात पैसे होते. त्यावेळेला आम्ही पैसे टाकले तेव्हा एकच रेस्टॉरंट होतं. आज 9 रेस्टॉरंट झाली. आज इंडियातलं नंबर 1 ब्रँड आहे ते. मुंबईसारख्या ठिकाणी, गोव्यात पण आहे. गोव्यात आहे, मुंबईत आहे, बँगलोरला आहे, पुण्याला आहे, हैदराबादला काम चालू आहे, दिल्लीला काम चालू आहे, दुबईत करतोय. मला नव्हतं माहिती एवढं म्हणजे मोठी चेन. अहमदाबादमध्ये आहे, पहिल्यांदा. अहमदाबादमध्ये आता पुढच्या महिन्यात सुरू होईल. त्याच्यामुळे हे असं ह्यानी केलं म्हणून मी केलं असं नाही आहे. याच्या मागे कुठलं तरी तर्क आहे, तर्कशुद्धी आहे, त्याच्यामध्ये अभ्यास आहे, त्याच्यामध्ये गणित आहे. उद्या मी त्याच्यामध्ये टाकलेले पैसे डुबले तरी ती ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता माझ्यामध्ये होती. की एवढ्या मोठ्या बिझनेसमध्ये मी जर 50 कोटी रुपये टाकले किंवा 25 कोटी रुपये टाकले, उद्या ते डुबले तर ती ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता माझ्या कंपनीत होती. दुसऱ्यांनी केलं म्हणून मी केलं हे नाही, होऊ नाही शकत. नाही, तुमचे बिझनेस हे मी पहिल्यांदा ऐकले. ते ऐकल्यावर मला एक म्हणजे रिअलाईज पण झालं, जाणवलं की राजकारणात येण्याआधी तुमचं ते बिझनेस म्हणा किंवा तुमचा जे काही प्रवास आहे करिअरचा, तो सेटल असावा आणि मग तुम्ही राजकारणाला वेळ देऊ शकता. राजकारणात येऊन मग तुम्ही ते नाही उभा करू शकत, असं ते एकंदरीत आहे. पण हॉटेलचं आणि ते सुद्धा माझ्यासाठी नवीन होतं. मला आत्ता आल्यावरच कळलं की तुमचं, कारण मी आत्ता काही दिवसापूर्वी गोव्याला जाऊन आलो होतो, तर मला हा म्हणाला की तिकडे त्यांचं हॉटेल आहे, मग तुम्ही जातानाच का नाही सांगितलं. तर ते एक झालं. पण तुम्ही मुलांना नाही राजकारणात आणलं, त्यांना नाही इंटरेस्ट? मला वाटत नाही त्यांना इंटरेस्ट आहे. आणि मला असं वाटतं की आपण ज्या व्यवसायात आहोत हे एवढं सोपं नाही आहे राजकारण. म्हणजे माझ्या भाषेत म्हणायला गेलं तर ही लष्कराची भाकरी आहे. आत्ता तुम्ही आलात तेव्हा माझ्या ऑफिसच्या बाहेर जवळजवळ 400-500 लोक होते. खूप गर्दी. लोकांची कामं करतो म्हणून लोक येतात. एखादा तर व्यावसायिक मी असतो, आता 6 वाजता घरी जाऊन बसलो असतो, बायकोबरोबर नेटफ्लिक्स बघितलं असतं. खरं. आता तुमचा इंटरव्ह्यू संपवणार आणि उद्या माननीय देवेंद्रजी माझ्या इथे सहकार भवनच्या भूमिपूजनाला येणार, त्याची व्यवस्था बघायला जाणार. हे घरी जाईपर्यंत 11 वाजणार. ही लष्कराची भाकरी आहे. ही ज्याला मनात आवड आहे तोच करू शकतो. माझा मुलगा आला म्हणून तो यशस्वी व्हायलाचं हे नाही होऊ शकत. आणि त्याला यायचं असेल
तर त्याच्या आधी त्यांनी समाजसेवा आणि जनसेवा करायला पाहिजे, लोकांमध्ये प्रूव्ह झालं पाहिजे की मला आवडतं, मी करतो, म्हणून मी आलो. प्रसाद लाडचा मुलगा म्हणून त्याला मी राजकारणात कधीच उभं करणार नाही. मी माझ्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्याला मी कधीच प्रोत्साहित करत नाही. त्यांनी काम केलं तर त्याला माहितीही नसतं मी त्याला पद देतो. आपलं कर्तव्य आहे ना समाजासाठी, पक्षासाठी काम करायचं, आपलं ध्येय धोरण आहे ते. आता तुम्ही सगळे बिझनेस सांगितले म्हणून मला 2-3 प्रश्नच राहिले शेवटचे. थोडक्यात जाणून घ्यायचे फक्त की हे बिझनेस उभा करण्याच्या काळामध्ये तुम्ही पॉलिटिकली आज तुमची जी पॅशन आहे पॉलिटिक्सची ते पाहता ती काही आजची नाही आहे, ती तुम्ही कॉलेजच्या वयापासूनच तुमच्यात ती होती. सुरुवातीची विचारधारा तुमची कशी होती? कारण तुम्ही सुरुवातीला माझ्याच एका मुलाखतीत बोलला होता तुमचे वडील हे शिवसैनिक होते, मग नंतर तुम्ही मुंबईत बाळासाहेबांचा तो काळ होता, म्हणजे तुम्ही पाहिलेला आहे जवळून सगळा. तुमची सुरुवातीची विचारधारा कशी होती आणि नंतर भाजपशी कशा जोडल्या गेला? सांगू का, माझे वडील आजही शिवसैनिक आहेत. परवा माझ्या मुलाच्या लग्नात, आता ते 89 वर्षाचे, त्यांना उद्धव ठाकरे भेटले तर त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंना मी आजही बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. कारण ते त्यांच्या रक्तातून जाणार नाही. ते 1967 साली शिवसेनेचे जे पहिले 50 फॉर्म भरले त्यातले ते शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते शिवसैनिकच आहेत. भूमिका आता माझी बदलली, पण मी ज्यावेळेला स्टुडंट पॉलिटिक्स करत होतो त्यावेळेला मी कुठल्या पक्षात नव्हतो. माझं AISO म्हणून एक संघटना होती, ऑल इंडिया स्टुडंट ऑर्गनायझेशन. दिलीप हाटेंनी ती बनवली होती, ज्यांनी भारतीय विद्यार्थी सेना बनवली बाळासाहेबांच्या आशीर्वादाने. त्यांच्या काही मतभेद झाले, ते कृष्णा देसाई मर्डर केसमध्ये ते अटक झाले आणि मग त्यांनी बाहेर येऊन AISO नावाची एक जहाल संघटना बनवली, जी विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांची आंदोलनं, विद्यार्थ्यांची ॲडमिशन याच्यामध्ये काम करत होती आणि ऑल इंडिया लेवलला ती काम करत होती. मी त्या संघटनेचा मुंबईचा अध्यक्ष होतो. ताकदीने काम केलं आम्ही. त्यावेळेला भारतीय विद्यार्थी सेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया, अशा अनेक SFI, अशा अनेक संघटना काम करत होत्या. त्याच्यासमोर आम्ही ISO म्हणून एक ताकदीने उभे राहून आम्ही काम करायचो. त्यावेळेला राजन शिरोडकर, विनोद तावडेजी, आशिषजी, तुम्ही सगळे तेव्हापासून सोबत आहात. किरण चित्रे, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक, समीर देसाई, संजय पाटील, अनेक लोक, म्हणजे अनेक. आणि मग भाजपशी पुढे कशा जोडले गेलं? नावं घेता येतील. मग काही कारणामुळे, राहुल महाजनांमुळे माझे प्रमोद महाजनांशी संबंध आले. मग प्रमोद महाजनांना मी फार आवडायला लागलो, माझ्या कामाची पद्धती आवडायला लागली, ते मला डेव्हलप करायला लागले की तुझ्या स्पार्क आहे, तू ये. मग मला ते मुलासारखं प्रेम करायचे. ते मला या इंडस्ट्रियलिस्ट लोकांकडे भेटव, कशा पद्धतीत काम होतं. त्यांचं एक असायचं, वाचाल तर टिकाल, वाचन कर, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास तुला असला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं तुला नॉलेज असलं पाहिजे. कुठल्याही विषयावरती बोलत असताना त्या विषयाची झिस्ट मिळाली की तू भाषण केलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकलो. उद्योगपतींशी कसं वागायचं, ब्युरोक्रॅटशी कसं वागायचं, पॉलिटिकल लोकांशी कसं वागायचं, अधिकाऱ्यांकडे ते मला पाठवायचे. त्याच्यातून मी अधिकाऱ्यांचे संबंध वाढले. अधिकाऱ्यांकडे एक असतं, तुम्हाला एक जण जर चांगला ओळखायला लागला आणि तुमची गॅरंटी घेतली तर ते 100 बॅचमेट्सला सांगतात हा पोरगा चांगला याला भेटून घे. तशा पद्धतीत संबंध वाढवत गेलो आणि त्याच्यातून मी पुढे गेलो. एकदा त्याच्यावरती एक वेगळा पॉडकास्ट करू की मग मी शरद पवारांकडे कसा गेलो. तो एक पॉडकास्टचा एक, त्याच्यामुळेच मी विचारलं की बाधी भाजप नंतर त्याचा तो पॉडकास्ट वेगळा होऊ शकतो. त्याच्या मागे प्रमोद महाजनच होते मला पाठवण्यामध्ये. त्यांनीच तुम्हाला तिकडे पाठवलं होतं? तेच होते त्याच्या मागे. काय स्टोरी थोडं तुला मी म्हटलं 1 तास जाईल त्याच्यामध्ये, ती थोडी सस्पेन्स राहू दे. धुरंधर 2 सारखी, कारण झाला सस्पेन्स तयार होता ऑलरेडी त्याचा. धुरंधर 2 सारखी तो सस्पेन्स राहू दे. त्यामुळे तो एक वेगळा इतिहास. पण पुन्हा कसा आलो तो एक वेगळा इतिहास. त्याच्यामुळे ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आयुष्यात. जे केलं त्याचं समाधान आहे, जे केलं ते ताकदीने केलं, जे केलं ते विश्वासाने केलं, जे केलं ते आत्मविश्वासाने केलं, जे केलं त्याच्यामध्ये कुटुंब आणि बायको ताकदीने उभी राहते. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या लोकांनी डोक्यावरती हात ठेवला. फार प्रमोदजी असतील, गोपीनाथजी असतील, पवारसाहेब असतील, दादा असतील, देवेंद्रजी असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद डोक्यावरती राहिला. मी पापभिरू माणूस आहे. लोक काही म्हणू, मी देवाला मानतो, दैवी शक्तीला मानतो. मी बाबा बुवाकडे जात नाही. आजकाल बाबा बुवा जोरात चालले, ट्रेंड चालला. सिद्धिविनायकावरती मी माझी अपार शक्ती भक्ती आहे. माझं असं म्हणणं असतं की ती एक मंदिरात मी ट्रस्टी राहिलो तिथे 5 वर्ष. तिकडे जो माणूस येतो त्या गाभाऱ्यामध्ये, तो कोणीही तुझं वाईट कर याचं वाईट कर म्हणून येत नाही. तो चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीने येतो. तो म्हणतो देवा माझं चांगलं होते,
माझ्या मुलाचं चांगलं होते, माझ्या बायकोचं चांगलं होते, ह्याचं चांगलं होते, त्याचं चांगलं होते. तो त्याच्या शरीरातली पॉझिटिव्ह एनर्जी तिथे टाकत असतो आणि त्या गाभाऱ्यात तुम्ही जाता तर तुम्हाला त्याची पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. हो. तुम्ही एनर्जी काय घेता याच्यावर असतं. त्यामुळे मी त्या गोष्टीवर विचार करतो. मी गुरु म्हणून साईबाबांना मानतो, स्वामींना मानतो, गजानन महाराजांना मानतो, कुलदेवतेला माझ्या मानतो. घरातून बाहेर पडताना रोज सकाळी देवाच्या पाया पडून गणपती बाप्पाचा, कुलदेवीचा, स्वामींचा आशीर्वाद घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. मंत्र म्हटल्याशिवाय बाहेर पडत नाही, त्याच्याशिवाय पाणी पित नाही. तुम्ही प्राऊड हिंदू आहात त्याच्यामुळे. पण आपण या निवडणुकीच्या म्हणजे BMCच्या आधी भेटलो होतो, BMC इलेक्शनच्या आधी, आणि त्याआधी बऱ्याच मुद्द्यावर आपण मुंबईला चर्चा केली होती. तुम्ही जे ठामपणे सांगितलं होतं ते झालंही अगदी त्याच पद्धतीनेही झालं. पण तुम्ही एक दावा त्यात केला होता की जी ठाकरेंची युती झाली मुंबईमध्ये ती फक्त निवडणुकीपुरती असेल, आणि मी दोन्ही ठाकरेंना जवळून ओळखतो. उद्धव ठाकरे राज ठाकरेंना परत भेटणारही नाहीत. माझ्या मते मी तरी ऐकलं नाही, कदाचित कुठे भेटले असतील, काय भेट झाली असेल तर माझ्या ऐकेवात नाही आहे, तुम्ही करेक्शन करा. ते भेटलेत का आणि तुम्ही एवढा दावा ठाम का केला? कशाला माझी भांडणं परत लावते? आत्ता मैत्री झाली आहे. आता तुम्ही जाऊन आलात ना. ते असं नाही आहे. पॉलिटिक्स इज द अपॉर्च्युनिटी. त्यावेळेला त्या दोघांना असं वाटलं असेल की त्यांचं एकत्र येणं ही अपॉर्च्युनिटी आहे, राईट, ज्याच्यामुळे ते सत्तेच्या दारात जाऊ शकतील. तो त्यांचा निर्णय योग्य होता. राज ठाकरेला असं वाटलं असेल की उद्धव ठाकरेमध्ये आता बदल झाला, ते कदाचित माझ्यावर कंटिन्यू राहतील. तो त्यांचा निर्णय होता. आता ते त्यांना भेटावं नाही भेटावं, ते राहावं एकत्र राहावं याच्यावरती कधी चर्चाही होत नाही, चर्चा करणारही नाही. कारण त्यांचा पक्ष, त्यांचा निर्णय, त्यांचं कुटुंब, त्यांचा परिवार, त्यांची जिम्मेदारी, तो त्यांनी कॉल घ्यावा. त्यांच्या वैयक्तिक जीवनात आम्ही का पडावं? ना राज ठाकरेंची मनसे ही माझ्या पक्षाची संलग्न पार्टी आहे, ना उद्धव ठाकरेंची उभाटा माझ्या पक्षाची संलग्न पार्टी. आमचे मैत्रीचे संबंध आहे. ज्या ज्या वेळेला तात्विक विरोध होईल त्या दोघांना तात्विक विरोध करेल. राईट. ज्या ज्या वेळेला संघटनात्मक विरोध करायचा असेल त्यावेळेला संघटनात्मक विरोध करेल. आणि जसं मी म्हटलं की वैयक्तिक आरोप केले तर त्यांना वैयक्तिक उत्तर पण दे. आणि ज्या वेळेला संबंध मैत्रीचा येईल, मदतीचा येईल, ज्या ज्या वेळेला त्यांना असं वाटेल की प्रसाद लाडकडनं माझी ही अपेक्षा आहे, त्याच्या वेळेला त्यांच्याकडनं मी ती अपेक्षा पूर्णत्वाला जाईन. आणि जेव्हा मला वाटेल की मला त्यांच्याकडनं ह्या गोष्टीची मदतीची गरज आहे त्यावेळेला मदतीचा हात पुढे करीन. देणं न देणं त्यांनी ठरवायचं. आता शेवटाकडे वळताना एक सध्या गेल्या आठवडाभरापासून खूप चर्चा आहे की उद्धव ठाकरेंकडे जे काही खासदार आहेत ते फुटतील किंवा ते एकनाथ शिंदेंकडे जातील, कारण त्यांच्या काही तक्रारी आहेत. आत्ता काल शिवसेना भवनला पण बैठक झाली, त्याच्या पण वेगळ्या बातम्या समोर येत आहेत. तुमचं काय आकलन आहे या बाबतीत? तुम्ही या बातम्या ऐकल्यात का? आणि तुमचं ओव्हरऑल आकलन काय आहे खासदारांच्या तक्रारी पाहता? अजून मी ऑपरेशन लोटसमध्ये पडलेलो नाही, त्याच्यामुळे मला खरंच त्याच्याबद्दल काय माहीत नाही. त्याच्यामुळे कोणी कसं वागावं, पुन्हा एकदा एवढा फटका खाल्ल्यानंतर आपल्यात सुधारणा करावी की नाही करावी, आपल्याला कसं वागायला पाहिजे किंवा जगायला पाहिजे, त्यांनी त्याचं शिकलं पाहिजे. 2 दिवसापूर्वी सभागृहात ज्या दिवशी ते रिटायर्ड झाले त्या दिवशी मी आणि ते आणि आदित्य जवळजवळ 20-22 मिनटं गप्पा मारल्या रूममध्ये. गप्पा मारल्या, बाकी काही केलं नाही. त्यांनी अनेक किस्से सांगितले, मी त्यांना अनेक किस्से सांगितले. मग ते खरातचा विषय चालू होता, तो त्या गप्पा मारल्या. आमच्याबरोबर माजी आमदार प्रमोद जठार पण होते, मनोज जामसुतकर पण होते. त्यामुळे असे कुठलीही चर्चा झाली नाही. मग बघा, असं आहे, ज्याला फुटायचं आहे तो त्याचा राजकीय स्वार्थ किंवा राजकीय गणित ठेवूनच फुटणार. तो काय मला विचारून फुटणार नाही. जे फोडायचा प्रयत्न करताय ते काय मला विचारून फोडायचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे त्या कुठल्याही ऑपरेशनमध्ये मी नाही. तुम्ही ऑपरेशन लोटस अनेक केले, तुम्ही ॲग्री राहिला आहे, मला माहिती आहे. ऑपरेशनमध्ये मी नाही, मला माहीत नाही. पण हे ऑपरेशन एकनाथ शिंदेंचं आहे अशी चर्चा आहे. मला माहीत नाही, मी पण ते मीडियातून ऐकतोय, मला खरंच कल्पना नाही त्याची. पण यापूर्वी जे आमदार फुटले त्यांच्या या सेम तक्रारी होत्या की आमच्याकडे, मी तुम्हाला म्हटलं ना की ज्याने त्याने बघा, आपली रेषा पण आपण मांडायची असते, आपली रेषाही आपण ठरवायची असते, ती पार करायची नाही करायची आपण ठरवायची असते. एकदा जर आपण दूध पिताना तोंड भाजलं तर ताक पण आपण फुकून पितो, ही म्हणच आहे. जर त्याच्यानंतर पण जर आपण ते करू शकत नसू तर मग त्याला म्हणजे शब्दच नाही आहेत. आता काल उद्धव ठाकरे निरोपाच्या भाषणात म्हणाले की मी देवेंद्रजी तुम्हाला भेटायला येणार आहे आणि भेटत राहील. त्यांचं सकारात्मक उत्तर होतं.
या सगळ्यात त्यांची मैत्री जी काही दिवसापूर्वी 19ला फार तुटली होती, उद्धव ठाकरेंनी त्यांचा फोनही घेतला नव्हता खूप वेळा करून, ते आता जवळ येत आहेत फार असं दिसतंय तुम्हाला? हे बघा, उद्धव ठाकरेंनी फोन घेतला नाही, काय नवीन नाही. हं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही फोन घेतला नाही हे काय राजकारणामध्ये सर्वश्रुत आहे. हां. मी जेव्हा स्वतः त्यांना भेटलो तेव्हा मीही त्यांना सांगितलं की राजकारणाच्या पलीकडेही काही संबंध असतात. आणि देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेवरती मनापासून मोठ्या भावासारखं प्रेम केलं. ते त्यांना मोठा भाऊ समजायचे. त्याचा मी विटनेस आहे ना. त्यांना काय लागतं, काय नाही लागतं, त्यांना काय पाहिजे, काय नाही पाहिजे, त्यांचं मन दुखला नाही पाहिजे. बाळासाहेबांचं भवन असेल, स्मारक भवन असेल, अनेक गोष्टी, त्यांच्या प्रोटेक्शनचा विषय असेल, अनेक गोष्टी मी सॉल्व्ह केलेल्या आहेत. मिलिंद नार्वेकर त्याला विटनेस आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस, मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं, तो मनामध्ये द्वेष ठेवणारा माणूसच नाही. पण संबंध खूप चांगले होत आहेत असं वाटत नाही तुम्हाला? गेल्या नाही, काही आता होत आहेत की नाही मला माहीत नाही. आता तर परवाच भाषण झालंय. मी त्याच्या आधी त्यांना म्हटलं की साहेब, तुम्ही संबंध ठेवले पाहिजे. बरोबर. राजकारणामध्ये संधीचा फायदा घेऊन लोक करतात. तुम्ही चुका केल्या म्हणून लोकांनी संधी घेतली. हो. तुम्ही चुका नसत्या केल्या तर लोकांना संधी मिळाली असती का? ते मुख्यमंत्री असताना पक्ष फुटतो. हो. मी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एका आमदारीने तरी बाहेर जाऊन दाखवावं. देवेंद्र फडणवीस राहिले बाजूला, आम्हीच भारी. एक आमदार फुटून दाखवावा. बरोबर. हो, शक्यच होऊ शकत नाही. सत्ता तुमच्या हातात आहे, पण तुमच्या चुका आहेत, तुम्हाला वेळ नाही, तुम्ही वेळ देऊ शकत नाही, मग ती पदच तुम्ही घेतली नाही पाहिजे. मग तुम्ही शिवसेना प्रमुख म्हणून जर राहिला असता तर अतिशय आनंद झाला असता. पक्ष फुटला नसतं किमान त्यावेळी. जे काय झालं, आता बघा, विधी लिखित असतं, विधात्याच्या पलीकडे काय नसतं. त्याच्यामुळे संबंध चांगले झाले तर निश्चित आम्हाला ही जवळीक जी आहे, बघा, आम्हालाही आवडेल. आमची विचारधारा समान आहे. आता थोडीशी विचारधारा त्यांची ट्रॅक बदलला आहे. तो ट्रॅक चेंज व्हायला वेळ नाही लागणार. जर मैत्री ठेवायला काय हरकत आहे? राजकारणात कोण कुठे कधी उपयोगी पडेल, कोण कधी कोणाच्या मदतीला धावून येईल. वैयक्तिक जीवन पण आहे ना. कोणाच्या सुखदुःखात भेटलं, बोललं, गप्पा मारल्या तर गप्पा होतात. त्याच्यामुळे हे बदललेले सूर किंवा वाढलेली मैत्री, एकमेकांचं कौतुक, जे काय त्यातनं संबंध दृढ होत आहेत. राजकारणापलीकडे एक मैत्री असते, ती व्हायला पाहिजे. पण ही जी वाढलेली जवळीक आहे ती अधिकृत शिवसेनेला अस्वस्थ करू शकते किंवा करणारी आहे असं नाही वाटत? मी तुम्हाला सांगू का, शिंदेसाहेब पण फार परिपक्व राजकारणी आहे. फार पेशन्स त्या माणसाकडे आहे. तोही फार मोठ्या मनाचा माणूस आहे. म्हणजे एखाद्या वेळेस जर उद्धव ठाकरेंनी त्यांना स्वतः फोन केला तर तेही त्यांना त्याच प्रेमाने उत्तर देतील याची मला खात्री आहे. त्या माणसानं आम्ही, म्हणजे ते नगरसेवक होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. मी म्हणणार नाही माझी मैत्री होती. भाईंबरोबर मी खूप आता जवळून काम केलं, त्यांची कामाची कार्यपद्धती पाहिली. तो माणूस पण हळवा आहे. तो जीवाला जीव देणारा माणूस आहे. देवेंद्रजी मी म्हटलं तसं तो हळवाच माणूस आहे, जीवाला जीव देणाराच माणूस आहे. त्याच्यामुळे असं काही कोण आलं म्हणून काय असं पवारसाहेबांनी फोन केला, साहेब पवारसाहेबांना भेटतात. टोकाचा विरोध आहे राजकारणामध्ये. साहेबांच्या घराच्या लग्नात जातात, पवारसाहेबांच्या कुटुंबाच्या सगळ्या कार्यक्रमात साहेब जातात. त्याच्यामुळे असं काही फार मला वाटतं काय राजकारणाच्या पलीकडे जाऊन दुश्मनी म्हणजे काय आम्ही काय हिंदुस्थान पाकिस्तान आहोत का? त्यामुळे या ज्या तासाभराच्या साधारण गप्पा तुम्ही ऐकल्यात त्यातून तुम्हाला कळलं असेल की ऑपरेशन लोटस असो, प्रसाद लाड केंद्रस्थानी असतात. राजकारणापलीकडची मैत्री असो, मग नंतर वैर पत्करणं असो, मुंबईत प्रसाद लाड केंद्रस्थानी असतात. निवडणुका असो, मुंबईत प्रसाद लाड केंद्रस्थानी असतात. तर हेच मुद्दे होते की प्रसाद लाड यांच्याकडून जाणून घेण्याचे. म्हणजे वैयक्तिक आयुष्यातही एक राजकारणी जरी असले, ते मुख्यमंत्र्यांचे खास जरी असले, तरी त्यांनी त्याआधी बिझनेस त्यांचा म्हणजे एक व्यावसायिक साम्राज्य कसं उभा केलं आहे तेही त्यांनी अगदी निर्मळ मनाने, म्हणजे काहीच लपून न ठेवता सांगितलं. तर ते सुद्धा एक वेगळे प्रसाद लाड आहेत. काही गोष्टी अर्थात त्यात खूप साऱ्या शिकण्यासारख्या सुद्धा आहेत. तर सर, तुम्ही खूप धन्यवाद, एवढा वेळ देऊन त्याच्यात बोललात आणि तुमची पर्सनल जर्नीसुद्धा उलगडून तुम्ही सांगितली. अर्थात जे तुमच्याकडे बघताय, जे तुम्हाला ॲडमायर करतायत, त्यांना मोटिवेशन मिळणाऱ्या त्या गोष्टी आहेत. विशेषतः तुमचे बिझनेसविषयी सांगितलं किंवा तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट सांगितलं किंवा एखाद्या व्यवसायात पडण्याआधी तुम्ही काय करायचं ते सांगितलं. अनेक गोष्टी आहेत त्या तुम्हाला जी लोक ॲडमायर करतात त्यांच्या मनात तुमच्याविषयी प्रेम वाढवणारच आहेत, आदर वाढवणारे आहेत. त्यामुळे story.comशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. तुमची मतं आवडलेल्या मुद्द्यांवरची कमेंटमध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटून नव्या व्हिडिओत.